नमस्कार. आज आपण मस्त झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी वांगे घेतलेत. वांगे घेता वेळेस असे काळे आणि काटेरी वांगे घ्यायचे. हे चवीला छान लागतात. आता वांगे कापून घ्यायचे. सुरुवातीला वांग्याचं देठ काढायचे. खूप जास्त काढायचं नाही, अगदी थोडंसं देठ कापून घ्यायचे. त्यानंतर वांग्याला जे काटे असतात ते देखील काढायचे आणि वांगे मधोमध चिरून घ्यायचे. हे बघा व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आपल्याला वांग्याला 2 ठिकाणी असे कट लावून घ्यायचे आणि वांगे आतमध्ये खराब आहे की नाही हे चेक करायचे. आता वांगे कापून झाले की लगेचच मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे, म्हणजे वांगे काळे पडणार नाही. आता इथे मी 2 जणांसाठी ही भाजी बनवत आहे, त्यामुळे 4च वांगे घेतले. तुम्ही जर जास्त जणांसाठी बनवत असाल तर वांगे थोडेसे जास्त घेऊ शकता. आता इथे मी सगळे वांगे कापून मिठाच्या पाण्यामध्ये घातले. आता या भाजीसाठी लागणार आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे. सुरुवातीला मिक्सरच्या बाउलमध्ये भाजून घेतलेले 1 वाटी शेंगदाणे, त्यानंतर भाजलेलं खोबरं, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, 1 अद्रकचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला. तर यामध्येच तुम्ही थोडासा गरम मसाला देखील घालू शकता. अगदी थोडीशी हळद घालायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. थोडीशी कोथिंबीर घालायचे. आता झाकण लावून मिक्सरला बारीक वाटण तयार करून घ्यायचे. आता इथे मिक्सरला मी बारीक वाटण तयार करून घेतलंय. हा मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेल घातल्यामुळे मसाला चांगला एकजीव होईल, कोरडा राहणार नाही. आता मसाला मिक्स करून घेतलाय. हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे. वांग्यामध्ये मसाला भरला की वरतून प्रेस करायचा आहे, म्हणजे आतला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही. हे बघा या पद्धतीने. आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. आता इथे मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आहे. थोडा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. आता जिरे मोहरी तडतडली की 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, त्यानंतर भरलेली वांगे घालायचे आणि थोडा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो देखील यामध्ये टाकायचा आहे. आता वांगे आणि मसाला आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर वांगे तेलामध्ये परतल्यामुळे छान खमंग लागतात. आता इथे मी 2 मिनटं बारीक गॅसवर वांगे परतून घेतले. मिक्सरच्या बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं, ते देखील टाकायचे. परत त्याला मिक्स करायचे. सुरुवातीला अगदी कमी पाणी घालून आपल्याला ही वांगे शिजवून घ्यायची, म्हणजे वांगे लवकर शिजतात. आता मिक्स करून घेतलंय. यावर झाकण ठेवून आपल्याला वांगे शिजवून घ्यायचे. इथे मी बारीक गॅसवर 7 ते 8 मिनटं वांगे शिजवून घेतले. बघा मसाल्याने छान तेल सुटले. आता इथे वांगे देखील आपले अर्धे शिजले. तर असे तुम्ही घट्ट मसालेदार वांग्याची भाजी देखील करू शकता. ही टिफिनला द्यायला तर खूप छान लागते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपले अर्धे वांगे शिजले, त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी घालायचं. तर कधी रश्श्याच्या भाजीमध्ये गरम पाणी घाला, म्हणजे भाजीची चव बदलणार नाही. आता पाणी घातलं की एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत यावर झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवर भाजी शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी परत एकदा 7 ते 8 मिनटं बारीक गॅसवर भाजी शिजवून घेतले. आता भाजीला एकदा मिक्स करून घ्यायचंय. इथे बघू शकता भाजीला छान तरी आली आहे. आता ही भाजी मी भाकरीसोबत खाणार आहे, त्यामुळे थोडासा रस्सा ठेवलाय. तुम्ही थोडीशी घट्ट देखील करू शकता. आता इथे आपले वांगे देखील छान शिजले. आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घ्यायचंय. तिथे आपली मस्त रस्सेदार झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी तयार झाली आहे. ही तुम्ही चपाती, भाकरी कशासोबतही खाल्ली तरी खूप छान लागते. या पद्धतीने वांग्याची भाजी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.